महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आजचे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन ट्रेडचे त्यांच्याकरता एकदम महत्त्वाचं सेशन आहे, कारण या सेशनमध्ये आपण निम्मीचे MCQ कव्हर करत आहे आणि ती आपली सिरीज आहे, तेही आपल्या शुद्ध मराठीमध्ये। तर आजचा आपला 9वा क्लास आहे, म्हणजे 9th क्लासमध्ये आपण आलेलो आहोत आणि 6वाच चॅप्टर आहे, याचेच काही प्रश्न आपण ऑलरेडी याच्या पहिलेच्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहे। तर बाकीचे म्हणजे शिल्लक राहिलेले आपण आजच्या सेशनमध्ये म्हणजे या सेशनमध्ये आपण त्याला कव्हर करू, ठीक आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, म्हणून आवर्जून आणि मित्रांशी तर नक्कीच शेअर करा, ठीक आहे। मी प्रश्नाला आता सुरुवात करतो। प्रश्न 2 भाषेत आहे, बाकीची इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायची गरज नाही, ठीक आहे। जवळपास याच्या पूर्वीचे प्रश्न झालेले आहे, जेवढे निम्मीचे सिरियल नंबर आहे त्याप्रमाणे आता हे समोरचे प्रश्न आपण कव्हर करताय, ठीक आहे। आता बघा आजचा पहिला प्रश्न आहे, काय म्हणताय की डेल्टा कनेक्टेड सिस्टममध्ये बघा दोन सिस्टम आहे, मी सांगितलं एक स्टारमध्ये असतं आणि एक काय असतं डेल्टामध्ये। मागच्या सेशनमध्ये तुम्ही केलं असेल तर आपण स्टारबद्दल वगैरे बोललेलो आहोत, ठीक आहे। डेल्टा कनेक्टेड सिस्टममध्ये लाईन करंट IL, ठीक आहे, लाईन करंट IL आणि फेज करंट IP, ठीक आहे, यांच्यात काय संबंध आहे। आता मी याच्यापूर्वी तुम्हाला जर आठवतच ना, हे स्टार आहे, हे काय स्टार आहे आणि हे काय डेल्टा आहे, काय याला डेल्टा म्हणतो आपण। स्टारमध्ये जर करंट असला तर लाईन करंट आणि फेज करंट काय असतो सारखा असतो, पण डेल्टामध्ये काय असतो लाईन करंट बरोबर √3 फेज करंट असतो। काय असतो फेज करंट म्हणजे IL = √3 IPH असतं, म्हणजे फेज करंटच्या √3 म्हणजे पटीमध्ये असतं ते, ठीक आहे। डेल्टामध्ये स्टारमध्ये म्हटलं असतं तसं सेम व्होल्टेज याच्या उलटं असतं, ठीक आहे। व्होल्टेज काय असतं उलटं, मागच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन केलं याच्यावर, ठीक आहे। तर आता जर तुम्ही बघितलं तर काय डेल्टा म्हटलं आहे, डेल्टासाठी काय IL बरोबर √3 IPH आहे, ठीक आहे। आता इथं P लिहिलं आहे, P म्हणजे फेज होतो, काय होतो फेज, आणि PH म्हणजे पण काय होतं फेजच होतं, ठीक आहे। म्हणून याचं C उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे। तुम्ही आता असं लॉजिकली बरोबर लक्षात ठेवू शकता। नंतरचा प्रश्न आहे की फेज सिक्वेन्स मीटरचा उद्देश काय। आता फेज सिक्वेन्स काय तुम्हाला सांगतो, 3 फेजमध्ये 3 फेज असतात आपले, कोणते कोणते R Y आणि B, बरोबर आहे। हा त्याचा सिक्वेन्स आहे, हा काय त्याचा सिक्वेन्स आहे, बरोबर आहे। म्हणजे एका क्रमामध्ये आहे का, तर तेच शोधणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं कोणाचं काम आहे, सिक्वेन्स मीटरचं आहे। कशाचा सिक्वेन्स मीटर। ऑप्शनमध्ये जर बघाल तुम्ही तर मोटरचं नियंत्रण नाही करायचं आहे, संरक्षण पण नाही करायचं आहे, फेज क्रम दर्शन चुकीचा नाही, चुकीचा फेज क्रम दर्शवण्यासाठी नाही, सिस्टमचा योग्य फेज क्रम सुनिश्चित करण्याकरता, ठीक आहे। तर हा त्याचा वापर आहे कोणाचा सिक्वेन्स मीटरचा। कोणतं सिक्वेन्स मीटर, फेज सिक्वेन्स मीटर। आता इथं फेज लिहिलाय का, हो लिहिलाय, फेज सिक्वेन्स मीटर असं लिहिलेलं आहे, ठीक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे की तारेशी म्हणजे त्याला आपण स्टार म्हणतो, काय म्हणतो आपण स्टार म्हणतो, ठीक आहे। तारेशी जोडलेल्या 3 फेज लोडच्या स्पष्ट शक्ती म्हणजे काय इथं दिलेला आहे, स्पष्ट शक्ती म्हणजे त्याला ॲपरंट पॉवर म्हणतो। कशाने डिनोट करतो आपण याला, यसनी डिनोट करतो। कशाने डिनोट करतो, यसनी डिनोट करतो, कशाने यसनी डिनोट करतो आपण, ठीक आहे। शक्तीची गणना करा जर ते 3 फेज, ठीक आहे, 3 फेज 415 व्होल्ट एवढ्या फ्रिक्वेन्सीवर पॉवर फॅक्टर दिलेला आहे, वर जोडलेले असेल आणि फेज करंट एवढा असेल तर यसची व्हॅल्यू काढा। यसच्या व्हॅल्यूमध्ये काढत असताना तुम्हाला माहिती मी 3 फॉर्म्युले सांगितले होते, म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर। ॲपरंट म्हणजे आपला टोटल मेन पॉवर, ठीक आहे। त्याच्यामध्ये पॉवर फॅक्टरची आपल्याला काही गरज नाही, तर मग फॉर्म्युला काय होतो मग आपला यस बरोबर √3 VL आणि IL होतो फक्त, तर √3 गुणिला, ठीक आहे, गुणिला VL किती दिलेला आपल्याला, VL दिलेला आहे 415, किती दिलेला आहे 415, तर हा झाला तुमचा 415 गुणिला IL किती दिलेला, लोड करंट तुम्हाला करंट दिलेला आहे, ठीक आहे। आता बघा हे स्टारमध्ये आहे ना, इथं फेज करंट म्हटलं आहे, आता फेज म्हणू नाही तर लोड म्हणू, लाईन म्हणू, एकच अर्थ होतो त्याचा, कारण लाईन करंट आणि फेज करंट स्टारमध्ये काय असतं करंट सारखा असतो, याच्यामध्ये काही शंका नाही तुम्हाला, ठीक आहे। किती आहे इथं 10 अँपियर आहे, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते ना, सर तुम्ही असं कसं सारखंच घेतलं, इथं फेज म्हणताय तुम्ही लाईन घेताय, स्टारमध्ये आहे म्हणून, डेल्टा असतं तर मग विषय असतात, ठीक आहे। मग काही नाही, बस याचं कॅल्क्युलेशन करा। आता तुम्हाला म्हणतात 1.73 मल्टिप्लाइड बाय 415 गुणिला 10, त्याचं जवळपास कॅल्क्युलेशन कराल तर 7188 असं येईल, 7188 एवढं उत्तर येईल। पण हे कशामध्ये आहे, VA मध्ये आहे, पण आता इथं ऑप्शन कशा आहे किलोमध्ये आहे, कशा आहे किलोमध्ये, किलो करायचं त्याला भागीला काय करायचं 1000 करायचं, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार 7.188 येणार आणि इथे किलो येणार, काय येणार किलो वोल्ट एम्पियर येणार, काय येणार वोल्ट एम्पियर, ठीक आहे। तर मग आता याचं उत्तर 7 जर काढलं 7.1 जर आलं तर मग याचं उत्तर D काय झालं एकदम फायनल झालं। इथपर्यंत पटलं, इथपर्यंत काय कोणाला शंका नाही असं समजून चालतं मी, ठीक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे
तीन फेज पॉवरच्या 2 वॅटमीटर पद्धती, म्हणजे बघा 3 फेज पॉवर आहे, पुन्हा 2 वॅटमीटर आले W1 आणि W2. एका वॅटमीटरची रिडिंग 0 असेल, एक वॅटमीटर 0 असेल आणि दुसऱ्यामध्ये एकूण पॉवर दाखवत असेल तर पॉवर फॅक्टर किती असेल, मी तुम्हाला याचा टेबल पण दाखवेल. आता तुम्ही लक्षामध्ये घ्या, असे प्रश्न 3-4 आहे सारखे, एका टेबलमध्ये तुम्हाला पूर्ण प्रश्नाचे उत्तर कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, 0 असेल तर दुसऱ्यामध्ये एकूण पॉवर रीड केला, रिडिंग दाखवता एकूण पॉवर, तर पॉवर फॅक्टर किती असेल, तर आपण पॉवर फॅक्टर माहित करू शकतो. किती असतो तो? 0.5 असतो. किती असतो? 0.5 असतो. हे पाठच करायचं काम आहे, काही लॉजिक नाही. बघा, फॉर्म फॅक्टर त्याला KF म्हणतो किंवा फॉर्म फॅक्टर FF नी पण डिनोट करतो आपण. ठीक आहे, साठी सूत्र काय? सूत्र काय त्याचं? सूत्र आहे त्याचं ॲव्हरेज व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू, तर सरासरी मूल्य अपॉन RMS मूल्य. ठीक आहे, RMS म्हणजे काय होतं? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असं म्हटलं जातं त्याला. तर इंग्रजीमध्येच लक्षात ठेवायचं RMS, कारण याचं काही ट्रान्सलेशन नका करू, चुकून जाईल तुमचा खेळ. चला, नंतरचा प्रश्न आहे की बघा काय म्हणताय, AC समांतर सर्किटमधील विद्युत प्रवाहाचा एकूण विरोध. ठीक आहे, एकूण विरोध म्हणून कोणती विद्युत संज्ञा परिभाषित केली जाते? बघा, समांतर सर्किट म्हटलं, सर्वात महत्त्वाचं समांतर सर्किट म्हटलंय. आता याच्यामध्ये काय होतं की एकूण विरोध म्हटलंय आणि सर्किट कोणती आपली? AC सर्किट आहे. कोणती सर्किट आहे? AC सर्किट आहे. मी सांगितलं जर सर्किट AC असणार तर आपला एकूण जो विरोध असतो त्याला Z नी डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? Z नी. आणि तेच जर DC असली तर DC ला काय करतो आपण? R नी डिनोट करतो. परंतु आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, कन्फ्युजन मध्येच राहतात. कॅल्क्युलेशन करत असताना जर समांतर म्हटलं तर आपण Z न घेता इथे काय घेतो? Z म्हणजेच होतो 1/Y होतो. काय होतो? 1/Y होतो. म्हणजेच त्याला Y म्हणजेच काय झाला? आपला इम्पिडन्स. जर तुम्ही AC समांतर सर्किटमध्ये आहे आणि तुम्हाला एकूण विरोध जर काढायचा असला तर तो Z न उत्तर देता त्याचं लक्षात ठेवा, त्याचं उत्तर द्यायचं काय द्यायचं? ॲडमिटन्स उत्तर द्यायचं. काय द्यायचं? ॲडमिटन्स उत्तर, ज्याला आपण काय करतो? ज्याला आपण Y नी डिनोट करतो. ठीक आहे, आता बऱ्याच जणांनी पटकन कन्फ्युजनमध्ये काय करतात की टोटल माहीत असतं विरोध कोणाचा आहे? इम्पिडन्स, तर पटकन इम्पिडन्स मारतं. पण लक्षात ठेवा, मी ज्याला अंडरलाईन केलं तर तो वर्ड सर्वात महत्त्वाचा आहे. समांतर शब्द आला तर हे उत्तर नसून हे उत्तर. समांतरच्या ठिकाणी सिरीज असतं तर आपलं उत्तर हे असतं, Z असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, कारण कॅल्क्युलेशन करताना बदल होतो म्हणून याच्यामुळं याचं उत्तर पण काय बदलत आहे, म्हणून याचं C उत्तर काय एकदम फायनल आहे. बऱ्याच जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं, आत्ताही असणार बऱ्याच जणांना, त्याच्यामध्ये काही शंका नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बघा, कोणत्या AC सर्किटमध्ये व्होल्टेज V आणि करंट मधील फेज संबंध दिला आहे? एक तुम्हाला वेव्हफॉर्म दिलेला आहे. ठीक आहे, या वेव्हफॉर्ममध्ये एक जो वेव्हफॉर्म आहे तो वेव्हफॉर्म तुम्हाला व्होल्टेजचा दिलेला आहे आणि दुसरा जर वेव्हफॉर्म बघितलं तर तो कशाचा दिलेला आहे? तो करंटचा दिलेला आहे. कशाचा दिलेला आहे? करंटचा दिलेला आहे. ठीक आहे, आणि या दोघांमध्ये जर फेज अंतर जर बघितलं, सुरू होण्याची जर वेळ बघितली तर इथं जवळपास 90 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. किती दिलेला? 90. जेव्हा 90 डिग्री करंट लेट होतो, करंट नंतर चालू होत आहे, तेव्हा ती सर्किट इंडक्टिव्ह असते. आणि इन केस जर करंट तुमचा पहिले सुरू झाला असता, करंट समजा पहिले सुरू झाला असता म्हणजे इथनं जर सुरू झाला असता हा करंटचा वेव्हफॉर्म, इथून जर असा गेला असता तर हा काय असता? 90 डिग्री सुरुवात असते याची सव्वा. जर असा वेव्हफॉर्म असता, याच्यासोबत हा व्होल्टेज असता, म्हणजे हा जर करंट असता, हा नसता, तर ही सर्किट कशी असते? ही कॅपॅसिटिव्हची असते, कारण करंट समोर आहे. इंडक्टिव्हमध्ये करंट काय पडतो? मागे पडतो व्होल्टेजच्या, व्होल्टेज जागेवरच राहतो. आणि जर रेजिस्टिव्ह असली म्हणजे रेजिस्टन्स असलं तर इथूनच सुरू झालं असतं, इथूनच. पण आता ही इंडक्टिव्ह आहे 100%. ॲक्च्युली याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्युअरली इंडक्टिव्हचा ऑप्शन पाहिजे होता, पण तसा ऑप्शन नाही आहे. बघा, शुद्ध प्रतिरोध सर्किट आहे आणि एक आहे इंडक्टन्स सर्किट आहे, सोबत रेजिस्टन्स लावला. ॲक्च्युअली रेजिस्टन्सची गरज नव्हती आणि नाही आहे, कारण की रेजिस्टन्स असलं तर 90च्या खाली अँगल जातो, पण तिथं 90वाला हे लावलेला आहे. पण असो काही हरकत नाही. निम्मीवाल्या सांगितलं ना, कधी कधी झोपीत प्रश्न काढतात, झोपीतलाच प्रश्न आहे, झोपीतली डायग्राम टाकली. ठीक आहे, बाकी कॅपॅसिटर नाही इथं, कॅपॅसिटी इंडक्टर रेजिस्टन्स तीनही नाही आहे. ॲक्च्युअली फक्त इंडक्टिव्ह सर्किट पाहिजे होतं, पण काही हरकत नाही. रेजिस्टन्स आणि इंडक्टिव्ह, कारण इंडक्टिव्हचा ऑप्शन नाही आहे, तर बी वाला तरी ऑप्शन आपण घेऊ शकतो. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की 3 फेज प्रणालीमध्ये सक्रिय शक्ती 4 किलोवॅट आहे आणि उघड शक्ती 5 किलो व्होल्ट एम्पियर आहे. लक्षात घ्या, ही जी शक्ती आहे ऍक्टिव्ह शक्ती आहे, त्याला P ने डिनोट करतो, वॉटमध्ये आहे. आणि एक शक्ती आहे त्याला अपरांत शक्ती म्हणतो VA म्हणजेच काय? त्याला S नी डिनोट करतो. ठीक आहे, व्होल्ट एम्पियरमध्ये. ठीक आहे, व्होल्ट एम्पियर. आणि एक असतं आपण त्याला Q नी डिनोट करतो. तर काय म्हणताय? प्रतिक्रियात्मक शक्ती काढा, त्याला रिॲक्टिव्ह पॉवर म्हणतो, म्हणजे Q नी डिनोट करतो. ठीक आहे, याचं युनिट काय असतं? वॅट असतं, याचं व्होल्ट एम्पियर असतं आणि याचं असतं व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. ठीक आहे, वार म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? वार म्हणतो. ठीक आहे, आता ते तेवढं आतमध्ये जायची गरज नाही आहे, कामापुरतं. तर तुम्हाला Qची व्हॅल्यू काढायची आहे. मी मगाही तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता की S बरोबर अंडर रूटमध्ये तुमचा ॲक्टिव्ह पॉवर चा वर्ग प्लस
तुमच्या ॲपरंट पॉवरचा वर्ग, ठीक आहे, ॲपरंट म्हणतो आपल्या रिॲक्टिव्ह पॉवरचा वर्ग. तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे तर हा अंडर रूट कापून टाकतो. या म्हणजे फॉर्म्युला लिहायच्या 2-3 पद्धती आहे. कसंही लिहिलं तुम्ही तरी काय आता सारखंच असतं, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं आपण कसं लिहित आहोत. ठीक आहे, क्यू काढायचा आहे काय होणार, एसचा वर्ग मायनस पीचा वर्ग बरोबर काय होणार क्यूचा वर्ग, असा तो फॉर्म्युला तयार होतो. एसचा वर्ग म्हणजे एसची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, एसची व्हॅल्यू दिली 5, 5चा वर्ग किती होतो 25. ठीक आहे, 25 मायनस पीचा वर्ग म्हणजेच काय 4चा वर्ग, 4 चू किती होतो 16 होतं, म्हणजे 16 बरोबर क्यूचा वर्ग आहे. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय होणार की क्यू बरोबर वर्गमुळामध्ये 25 मधनं 16 गेलेत किती राहते 9 राहते, म्हणजे वर्गमुळामध्ये किती आहे 9 आहे, म्हणजेच त्याचं उत्तर किती आहे 3 येणार. किती येणार 3 VAR येणार. तर 3 VAR आणि ते किलोमध्ये होते सर्व म्हणून किलो, तर म्हणून याचं सी उत्तर काय झालं एकदम फायनल. हे त्याचं असं कॅल्क्युलेशन आहे. आता कसं आहे की मी मगाच सांगितलं करायचं आहे तर करा, नाही तर पाठ करा, मंडळ जबाबदार नाही. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की कोणत्या स्थितीत RLC मालिकेत सर्किटमध्ये अनुनाद होईल. अनुनाद म्हणजे त्याला रेझोनन्स म्हटलं जातं. रेझोनन्स कधी होतो, जर तुमची XLची व्हॅल्यू आणि XCची व्हॅल्यू जर सारखी असली तरच तुमचा काय होतो अनुनाद होतो, त्याला रेझोनन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रेझोनन्स म्हटलं जातं. याच कंडिशनला मग ऑप्शन शोधायचा असा की XL 0 असला तर नाही जमणार, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एवढे असणार, बिलकुल एवढे असणार म्हणजेच बरोबर असणार. तर बी वाला ऑप्शन बिलकुल बरोबर आहे. बाकीचं जर बघितलं रिॲक्टिव्हपेक्षा मोठा नाही पाहिजे, कमी नाही पाहिजे, बरोबर आहे. बी ऑप्शन काय झाला एकदम बरोबर. XL आणि XC काय असणार एवढा असणार, म्हणजे सारखा असणार, इक्वल टू असा असला तरच आपला रेझोनन्स होतो. मग ते रेझोनन्स फ्रिक्वेन्सी तयार होते, त्याचा फॉर्म्युला पण सांगितला मागच्या सेशनमध्ये. असो, चला नंतर 3 फेज 2 वॅटमीटर पद्धतीमध्ये तुम्ही वॅटमीटर रीड नकारात्मक म्हणजेच काय निगेटिव्ह, म्हणजे रीडिंग कशी आहे निगेटिव्ह आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मध्ये सकारात्मक रीडिंग कसे मिळवाल. जर तुम्ही वॅटमीटर लावलं आणि तुम्हाला ते निगेटिव्हमध्ये काटा चालला, तुमचा काटा कसा चालला निगेटिव्हमध्ये वॅटमीटरचा, तर मग त्याला सकारात्मक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्हमध्ये कसं कन्वर्ट कराल. तर त्या वॅटमीटरमध्ये 2 कॉईल असतात, लक्षात ठेवाल. ठीक आहे, 2 कॉईल असतात. एक असतात तुमची करंट कॉईल, याला करंट कॉईल म्हटलं जातं आणि याला प्रेशर कॉईल म्हटलं जातं. जर या प्रेशर कॉईलचा जर कनेक्शन उलटं झालं तर रीडिंग काय होतं निगेटिव्हमध्ये, तर प्रेशर कॉईलची कनेक्शन काय करावं लागतं पलटवावं लागतं त्याला. मग आता कनेक्शन पलटवायचा ऑप्शन जर बघितला, टर्मिनल कनेक्शन इनपुट नाही, वर्तमान म्हणजे करंट कॉईलची कनेक्शन खंडित करून पण नाही होणार. मीटरमधील दाब म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल कॉईल, म्हणजे पोटेन्शियल कॉईल PC म्हणतो आपण. ठीक आहे, कॉईलचे कनेक्शन उलट करून, हा ऑप्शन बरोबर आहे. दाब म्हणजेच त्याला प्रेशर कॉईल म्हणतो, काय म्हणतो प्रेशर कॉईल पण म्हणतो आणि व्होल्टेज कॉईल पण, याचा दुसरा नाव आहे. एकतर प्रेशर कॉईल म्हणजेच त्याला दाब कॉईल किंवा त्याला व्होल्टेज कॉईल पण असं म्हटलं जातं, पण जनरली होते म्हणून त्याला प्रेशर कॉईलच म्हटलं जातं. ठीक आहे, दाब कॉईलचं कनेक्शन काय करायचं उलटं करायचं. तुमची रीडिंग जर निगेटिव्ह येत असणार तर ऑटोमॅटिक काय होणार ते पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे सायनोसायडल AC साठी फॉर्म फॅक्टर KF काय असणार. आता बघा ही व्हॅल्यू जी आहे ना सायनोसायडल म्हणजे साईन वेव्ह. ठीक आहे, म्हणजे असा राहतो ना साईन वेव्ह. साईन वेव्हसाठी ही व्हॅल्यू नेहमीसाठी स्थिर असणार किंवा कॉन्स्टंट असणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ती असणार 1.11 नेहमीसाठी लक्षात ठेवा. फक्त वेव्ह बदलला की मग त्याची व्हॅल्यू वाटल्याच बदलत जाते. ठीक आहे, साईन वेव्ह रेक्टँग्युलरसाठी वेगळी, स्क्वेअरसाठी, ट्रँग्युलरसाठी, ट्रॅपेझियमसाठी सर्वांसाठी काय असतं म्हणजे बदलत जाते ती व्हॅल्यू. सध्या सायनोसायडल म्हटलं त्याचं बी उत्तर काय एकदम फायनल आहे. ठीक आहे, AC समांतर सर्किटमध्ये इंडक्टन्सचा रेसिप्रोकल काय असतो. ठीक आहे, इंडक्टन्स ॲक्च्युली इंडक्टन्स नाही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणायला पाहिजे होतं. ठीक आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे त्याला XL किंवा X म्हणू शकतो. तर तुम्हाला याच्यापूर्वी जर आठवत असणार मी तुम्हाला सर्वच लिहून दाखवलं की Z = XL - XC सर्व असतं. तर नेमकं त्याचं कोणाच्या उलटं काय होतं, Zच्या उलटं काय होतं, Xच्या उलटं काय होतं, Yच्या उलटं काय होतं, सर्व मी तुम्हाला उलटं सांगितलं. तरी सध्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला Xच्या उलटं विचारलं आहे कशाच्या इंडक्टन्स का रेसिप्रोकल ऑफ इंडक्टन्स ॲक्च्युली इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पाहिजे होतं. याच्या उलटं काय असतं तर त्याला आपण कशाने डिनोट करतो, त्याला करतो ससेप्टन्सनी डिनोट करतो. उलटं म्हणजे ससेप्टन्सनी डिनोट करतो, त्याला बी ने डिनोट करतो, त्याला ससेप्टन्स म्हणतो. कोणाच्या उलटा आहे रेसिप्रोकल ऑफ इंडक्टन्स म्हणजे त्याच्या X इनवर्सली प्रोपोर्शनल टू X आहे. ठीक आहे, तो XL पण असू शकते XC असू शकते. इथं इंडक्टन्स म्हटलं आहे, फक्त रिॲक्टन्स शब्द विसरले ते लिहायचं, काही हरकत नाही. तर याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज यांच्यात कोणता संबंध दर्शवला. विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज बघा लक्षात घ्या,
हा तुमचा करंट, हा काय तुमचा करंट आहे, म्हणजे हा जो वेव्हफॉर्म आहे करंटचा आहे, आणि हा जो दुसरा वेव्हफॉर्म दिलेला नेहमी मोठा जो वेव्हफॉर्म असतो तो कशाचा असतो, व्होल्टेजचा असतो, आणि दोन्ही काय होता एकाच ठिकाणावरनं सुरू होत आहे, दोन्ही एकाच ठिकाणावरनं काय होत आहे सुरू होत आहे, स्टार्टिंग पॉईंट दोघांचा सेम आहे. असं कुठं असतं, रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये असं होत असतं. तर प्रश्नामध्ये बघू संबंध काय दिलेला आहे, तर बघा करंट आणि फेज, करंट आणि व्होल्टेज फेजमध्ये आहे. फेजमध्ये कधी आहे, जेव्हा एका ठिकाणावर सुरू होत आहे तेव्हा काय म्हणू आपण त्याला, तिचा अँगल किती आहे, अँगल जो थीटा फाय आहे तो किती आहे, 0, म्हणजे याला म्हटलं जातं इन फेज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इन फेज, म्हणजे ते कसे आहे फेजमध्ये एकासोबत सुरू होत आहे, कोण कोण, व्होल्टेज आणि करंट. मगाच्या एका प्रश्नामध्ये काय झालं होतं की करंट लॅग करत होता, म्हणजे नंतर सुरू होत होता, तो इंडक्टिव्ह सर्किट होती. करंट पहिले सुरू झाला, कॅपॅसिटिव्ह सर्किट, बरोबर आहे, तो लीड करतो असं म्हणतोय. ते आता मोठी कहाणी आहे, महाभारत आहे ते, ठीक आहे. चला, त्याचं हे उत्तर काय एकदम फायनल, ठीक आहे. प्रश्न लक्षात ठेवा, आणि मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा. मी सांगितलं लक्षात ठेवाल तर आयुष्यभर तुमच्या कामी येणार आहे. म्हणजे ITI पुरते तुम्ही मर्यादित असाल तर विषय नाही, पाठ करा, पण ITI पुरते जर मर्यादित नसाल, तुमचं एक पाऊल जर पुढे असणार, तुम्हाला या सर्वची खूप गरज पडणार आहे, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, 2 वॅटमीटर W1 आणि W2 पद्धतीने एकूण पॉवरची गणना करा. जर वॉटमीटर W2 रिडिंग पैकी एक रिव्हर्सिंग केल्यानंतर घेतली गेली, म्हणजे काय झालं, 2 वॅटमीटर आहे आणि एका वॅटमीटरची रिडिंग रिव्हर्स करून घेतली किंवा मग निगेटिव्हमध्ये आली समजा, तर इन केसमध्ये म्हणजे एक वॅटमीटर उलटा लावलं समजा, तर मग काय करता येईल, किंवा मग कोणती रिडिंग घ्याल किंवा कोणतं कॅल्क्युलेशन राहील याच्यापैकी. तर लक्षात ठेवा, जर एक रिडिंग रिव्हर्स जर केली तर W1 - W2, पण रिव्हर्स जर नसती केली तर मग आपलं उत्तर असतं D, W1 + W2 असं असतं, ठीक आहे. पण आता रिव्हर्स केल्यामुळे काय झालं, C उत्तर झालं. नॉर्मल जर असतं तर W1 + W2 आपलं काय असतं, उत्तर असतं, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या 3 फेज सिस्टममध्ये फेज व्होल्टेज मोजण्याची कृत्रिम न्यूट्रल आवश्यकता असते. आता तुम्हाला फेज कोणत्या सिस्टममध्ये फेज व्होल्टेज मोजायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे सिस्टम किती आपल्याजवळ, बेसिक सिस्टम 2 आहे, एक स्टार असते आणि एक डेल्टा असते. तर स्टारमध्ये तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपल्याकडे न्यूट्रल असतो, स्टारमध्ये काय असतं, न्यूट्रल असतो, पण डेल्टामध्ये आपल्याकडे न्यूट्रलच नसतं. पण तुम्हाला जर फेज मोजायचा आहे, याचा काय करायचा आहे, फेज जर मोजायचा असणार तर मग तुम्हाला काय करते, एका न्यूट्रलची गरज पडते. काय पडते, एका न्यूट्रलची गरज पडते. तर मग आपल्याला आर्टिफिशियल न्यूट्रल तयार करायला लागतं. कोणामध्ये, डेल्टामध्ये किती असतात, 3 तुम्हाला कनेक्शन मिळतात, 3 वायर मिळतात. म्हणजे उत्तर काय असणार, 3 वायर डेल्टा कनेक्टेड जर सिस्टम आहे आपली, तर यामध्ये तुम्हाला कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल न्यूट्रल, ॲडिशनल एक दुसरा न्यूट्रल आणावा लागतो मेजर करण्याकरता. कशामध्ये, 3 वायर डेल्टामध्ये, ठीक आहे. तर याचं C उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे, फेज व्होल्टेज 240 व्होल्ट असल्यास 3 फेज सिस्टममध्ये लाईन व्होल्टेज किती आहे. बघा, फेज व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे, 240 दिलेला आहे, ठीक आहे. आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, असल्या 3 फेज सिस्टममध्ये लाईन व्होल्टेज किती आहे असं तुम्हाला लाईन व्होल्टेज विचारला. काय विचारला आहे, लाईन व्होल्टेज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो VL, आणि इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, इथं दिलेलं आहे फेज व्होल्टेज म्हणजेच काय VPH दिलेला आहे, ठीक आहे. आणि कनेक्शन आता दिलेलं आहे का, स्टार डेल्टा असं काही लिहिलेलं आहे का, नाही, काहीच नाही दिलेलं आहे, ठीक आहे. लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज एवढा दिलेला आहे. 3 फेज सिस्टममध्ये लाईन व्होल्टेज किती आहे, ॲक्च्युली इथं स्टार किंवा डेल्टा असं द्यायला पाहिजे होतं, नाही दिलं आहे तर काही हरकत नाही. मग आपल्याला काय काढायला सांगितलं, VL, तर VL बरोबर √3 VPH घेऊन टाकायचं, ठीक आहे. मग असं दिलेलं नाही आहे तर मग हा फॉर्म्युला याच्यापूर्वी पण बघितला आपण, कशासाठी, स्टार कनेक्शनसाठी होता. इथं स्टार वगैरे लिहिला आहे का, लाईन व्होल्टेज नाही दिलेला, ठीक आहे, काही हरकत नाही, पुट करून टाका. √3 ची व्हॅल्यू आहे 1.73 मल्टिप्लाइड बाय फेज व्होल्टेज किती दिलेला आहे, 240 दिलेला आहे. शायद असाच प्रश्न मग आला होता, तर 240 दिला आहे, तर जवळपास 240 म्हणजे 440 पेक्षा कमी, तर 400 म्हणजे जवळपास तुमचं उत्तर 415 पर्यंत येते. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, येते म्हणजे 100% येणारच. 400 पण नाही आहेत, 440 पण नाहीत, 415 तुमचं काय येणार, उत्तर येणार, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न बघा, मग फॉर्म फॅक्टर, फक्त आता फॉर्म्युला बदलला, फॉर्म्युला काय झाला, बदलला. मग काय फॉर्म्युला होता, RMS अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू होता. काय होता, RMS अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू होता, पण आता RMS कुठंच नाही लिहिलेला आहे. तर मग RMS नाही आहे तर मग काय लिहितो, इफेक्टिव्ह लिहितो. काय लिहितो, इफेक्टिव्ह लिहितो, इफेक्टिव्ह व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. फॉर्म्युला एकच आहे, पाठ करायचं. सेम असाच प्रश्न मग पण होता, कोणासाठी, फॉर्म फॅक्टर. तुम्हाला आठवत असेल तर मी तर FF लिहिलं होतं फॉर्म फॅक्टरसाठी, RMS अपॉन ॲव्हरेज किंवा इफेक्टिव्ह अपॉन ॲव्हरेज, दोघाचा अर्थ काय होतो, एकच होतो, फक्त लक्षात ठेवायचं, वाटताना वेगळं वाटते ते, ठीक आहे. त्याच्यामुळं बघा, RLC मालिका म्हणजेच काय, सिरीज सर्किट. सर्किटच्या प्रतिबाधा झेडची गणना करण्याची कोणते सूत्र योग्य आहे किंवा कोणते सूत्र वापरले जाते. झेडचा फॉर्म्युला आपण पहिलेच डिस्कशन केलेला आहे. काय डिस्कशन केला, Z =
आर स्क्वेअर, ठीक आहे, स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सीचा होल स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. आता तुम्हाला जवळपास सेशन संपत पाठ झालं असणार, कारण बऱ्याचदा काय केला आपण याचा वापर केला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 3 फेज पॉवर मापनाच्या 2 वॅटमीटर, ठीक आहे, 2 वॅटमीटर पद्धतीमध्ये वॅटमीटरपैकी एकाने नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह रिडिंग दिल्यास पॉवर फॅक्टर काय असेल. आता मी तुम्हाला सांगितलं, मी एक टेबल दाखवतो. आता निगेटिव्ह जर बघा काय केला, एकाने निगेटिव्ह रिडिंग दिली आहे तर पॉवर फॅक्टर काय असणार, तर तो 0.5 पेक्षा कमी असतो, लेस दॅन 0.5 असतो. आता कशी बघा, 2 वॅटमीटर आहे W1 W2, ठीक आहे, एक 0 दिला आणि एक टोटल दिला तर 0.5 पॉवर फॅक्टर असतं, ठीक आहे. जर W1 आणि W2 दोघांची व्हॅल्यू जर सेम असली तर 0 असतो, ठीक आहे. आणि सेम असून जर उलटी निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असला तर पॉवर फॅक्टर 1 असतं. आता याच्यामध्ये ॲड नाही केला आपण, 1 असतं. आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह देतं पण व्हॅल्यू वेगळी आहे, अशा कंडिशनमध्ये लेस दॅन 0.5 असतो किंवा 0.5 असतो. आता हे तुम्हाला पाठ ठेवलं, पण याच्यामध्ये एक डब्बा ॲड केला की तुमचे 4-5 प्रश्न या चॅप्टरमधले कव्हर होऊन जाते, एका टेबलमध्ये तुमचा विषय संपून जातो, ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे 3 फेज सर्किटमधील टप्प्यामधील फेज विस्थापना किती असते. आता तुम्हाला माहिती आहे 3 फेज असतात, समजा आर, वाय आणि बी, या प्रत्येक फेजमधला जो फेज अँगल आहे तो किती असतो, 120 डिग्रीचा असतो. कसा असतो, 120 डिग्री. हे पाठच ठेवायचं, सर्वात बेसिक आणि सर्वात सोपा प्रश्न 3 फेज AC सर्किटमधला. कोणता 3 फेज AC सर्किटमधला, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की कोणत्या स्थितीत रेझोनन्स RLC सर्किट म्हणतात. मी सांगितलं रेझोनन्स शब्द आला, ठीक आहे, अनुनाद, मराठीमध्ये अनुनाद, तर काय एक्सेल बरोबर XC असलं तरच रेझोनन्स तयार होतो. याच्यावरती पण आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे की कोणते प्रमाण स्थिर कोनीय वेगाने फिरते, ठीक आहे. स्थिर कोनीय म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरते. आता तुम्हाला माहिती आहे 3 फेज आपल्याजवळ कोणते आर, वाय आणि बी, प्रत्येक फेजमध्ये किती अंतर असतं, 120 डिग्रीचं. ते फिरत असताना पण ते 120 डिग्रीज ठेवून फिरत असते तीनही फेज, काही एकामेकाच्या अंगावर जाऊन पडत नाही, बरोबर आहे. तर तेच म्हटलं आहे की कोणते प्रमाण स्थिर कोनीय म्हणजे एकदम कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडने फिरत असते, तर त्याला आपण काय म्हणतो, फेजर म्हणतो. म्हणजे आपले 3 फेज आहे ना, आर, वाय, बी, तर त्याला फेजर क्वांटिटी म्हणतो. काय म्हणतो, फेजर प्रमाण म्हणतो आपण, फेजर क्वांटिटी किंवा फेज क्वांटिटी पण म्हणू शकतो. त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. तर हा जर तुम्ही बघितला, हा 45वा प्रश्न आहे कशाचा, AC सर्किटचा. म्हणजेच AC सर्किट जो 6वा चॅप्टर आहे त्याच्यातला आपला 9व्या लेक्चरमध्ये 6 चॅप्टर आपले काय झाले, कव्हर झाले. याच्या पूर्वीचे चॅप्टर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करायचं, सेशनला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत आवर्जून शेअर करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन पण ऑन करायचं. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीच याच्या नंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.